येस आणि आपण बोलणार आहोत पहिला मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने 70 धावांचा पाठलाग करत असताना आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये गेली चौकार षटकारांचा पाऊस आपल्याला दाखवला तो कोशिमले गावाला बिलॉंग करणारा सुशांत बक्कम ठरतोय या पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. सुशांतला आपण इन्व्हाइट करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपण या आपलं प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आमच्या मान्यवरांच्या शुभ हाताने इथे देणार आहोत. आणि त्याचबरोबर जशी दुसऱ्या मॅचच्या पहिल्या इनिंगला सुरुवात होईल आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्या समवेत जोडले जातील आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ दाखने मनोजी उभारे सरांना मी इन्व्हाइट करतो. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. आपलं देखील यथोचित असं मान सन्मानाने हार्दिक स्वागत असणार आहे या 6GPL च्या वतीने. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो धन्यवाद संजय शिंदे सर. स्थापने हिंदवी स्वराज्य आपले शौर्याने लिहिली इतिहास गाता असा हा जाणता राजा माझा तयाच्या चरणी झुकवितो माता. श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मी मराठी समालोचक मनोज उभारे उपस्थित सर्व संघमालक खेळाडू मान्यवर त्याचप्रमाणे क्रीडा रसिक प्रेमिकांचे हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो. घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. आपण पाहताय 6GPL 6 ग्रामपंचायतींना एकत्र आणणारी ही स्पर्धा. या स्पर्धेचा दिवस क्रमांक 1 आणि मॅच क्रमांक 2 आपण पाहताय. एक बाजूला आपल्याला पाहायला मिळतील चेरवली तर त्यांच्या विरुद्ध विपक्ष असेल बामनोली. या दोन संघादरम्यान मॅच क्रमांक 2 ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील साहिल खडतर माणगाव तालुक्यातील एक मोठं नाव. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फेकून दिलाय. आबरा काडाबरा छूमंतर 6 धावा. मारून संघाचं खातं उघडलंय. वैयक्तिक सुद्धा खातं उघडले गेले 6 धावेनं. त्या दरम्यान एक मृत चेंडू घोषित पंचांकडून. समोर पहा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय साहिल खडतर यांना एक मोठं नाव धावखुळी अर्थाचा हा फलंदाज. तर गोलंदाजी मग पाहता आपण भव्य सकपाल याला. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज. यावेळेस मात्र कमबॅक झालाय. परंतु पाहायला गेला तर क्षेत्ररक्षण चांगलं होतं. फेकी मात्र खराब झाली आहे. आणि त्या दरम्यान बघता बघता इथे एका धावेचं रूपांतर हे दुहेरीत झालंय. 2 धावा धावपलकर इथे जोडल्या जातील. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. अद्याप 2 चेंडूचा खेळ झाला आणि 8 धावा पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. नक्कीच पॉवर प्लेचं षटक म्हटलं मित्रांनो तर मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटकार चौकार मैदानाच्या चौफेर पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती सुरुवात तर त्याच पद्धतीने केली आहे. यावेळेस पहा आउटसाइड ऑफ स्टंप. यस इट इज वाईट. चेंडू पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला. त्या दरम्यान पुन्हा एकदा एक धावपलकर जोडली जाते. नक्कीच प्रेशर असणार आहे गोलंदाजावरती. कारण समोर जर पाहायला गेला तर एक मोठा फलंदाज मोठं नाव माणगाव तालुक्यातील साहिल खडतर मॅन फ्रॉम चेरवली. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा अवांतर चेंडू. अजून एक धावपलकर यावेळी जोडली जाते. धावसंख्या आपल्याला दुहेरी आकड्यामध्ये पाहायला मिळते ती म्हणजे 10 धावा. सलामीची जोडी आपण पाहताय चेरवली संघाकडून साहिल आणि श्रेयश. तर गोलंदाजी मार्कवर पप्प्या. यावेळेस 5 चेंडू चांगला होता. कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील इथे केला गेला होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क मात्र झाला नाहीये. आणि त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक होईल का? गोलंदाज पप्प्या याच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. अजून या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे.
यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर उसळी अतिशय कमी घेतली आणि ज्या पद्धतीने फलंदाज बीट झाले ना त्याच पद्धतीने यष्टीरक्षक सुद्धा बीट झालाय आणि बघता बघता चेंडूने सीमा रेषा घातली आहे. हा नशिबाचा चौकार. डीजे मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे आणि 4 धावा आपल्याला धावपलकर येताना पाहायला मिळाल्या. षटकातला पुढचा बॉल यावेळी सुद्धा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तेवढा संपर्क मात्र झाला नाही यावेळी आणि हा सुद्धा आपल्याला निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. पहा पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथं साहिलच्या माध्यमातून केला जात आहे. पहिल्या चेंडूवरती षटका लावला जातो नंतर एक दुहेरी डाव 2 व्हाईट चेंडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. एक लेग बायच्या एक अवंत स्वरूपाचा चौकार सुद्धा मिळाला परंतु त्याही पलीकडे जर पाहायला गेला तर 2 निर्धाव चेंडू सुद्धा या षटकात पाहायला मिळाले. षटकातला पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची काढायला लागले. चेंडूने बघता बघता पुन्हा एकदा सीमा रेषा गाठले. अजून एक हात चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहिली ती म्हणजे 18 धावा. बिनबाद 18. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक या पद्धतीने धावा जमवायला पाहिजे होत्या ना त्याच पद्धतीने फटके खेळलेत. चला जरा घाई करायची आहे. जास्त वेळ खर्च नाही करायचा आहे. यानंतर होणारा सुद्धा सर्व कर्णधारांना विनंती असेल की आपण जास्त वेळ न खर्च करता आपण सहकार्य करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बदल पाहायला मिळते. दुसरे षटक हाताळण्यासाठी आले गोलंदाज ऋतिक तर स्ट्रायकिंगला आपण पहिल्यांदाच पाहताय श्रेयस मालोरे मॅन फ्रॉम बामनोली. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू यावेळेस पहा शपल येऊन करून खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने परंतु यावेळेस कोणताही संपर्क मात्र पाहायला मिळाला नाही. त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कमबॅक होईल का बामनोली संघाचा. नाणेफेक जिंकून प्रथम निलेश कर्णधार यानं गोलंदाजी काय घेतली होती तर का गोलंदाजी घेतली हे मात्र या गोलंदाजाने इथं दाखवून द्यावं लागेल की का आम्ही गोलंदाजी निवडले कशा पद्धतीने आम्ही गोलंदाजी करू शकतो. चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधाराकडून पाहायला मिळालं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला गेला होता आणि त्या दरम्यान एक धावपलकावर जोडली गेली. गोलंदाजी मार्कवर ऋतिक आले चांगली गोलंदाजी करतात ऋतिक. पहिला चेंडू आपण निर्धाव पाहिला त्यानंतर एक सिंगल धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस कशा पद्धतीने गोलंदाजी होईल ना ते आपल्याला पाहायला मिळेल कारण समोर एक मोठा फलंदाज असणार आहे ज्याचा आपण जर पाहायला गेला तर आधीच्या षटकामध्ये एक षटकार चौका आपण त्याच्या बॅट मधून पाहिला होता. तोच साहिल ऑन स्ट्राईक असणार आहे. ऋतिक यावेळेस कशा पद्धतीची गोलंदाजी होईल साहिल साठी थांबवलं जाईल का साहिलला की मोठे फटके येतील. षटकातला पुढचा बॉल लोअर फुलटा शतक आला फेकून दिले सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार डीजे. म्हणजे 25 धावा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच मी म्हटलं होतं ऋतिक कमबॅक करील का, परंतु तसं काहीसं पाहायला मिळत नाहीये. आणि यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फसलाय, क्षेत्ररक्षक सुद्धा आले होते चेंडू खाली, परंतु यावेळेस झेल मात्र सोडला जातोय. नक्कीच कॅच विन मॅच असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. एक मोठी विकेट सीट आतून घालवली आहे. नक्की ज्या वेळी एखाद्या फलंदाजाचा झेल सुटला जातो ना, त्यावेळी मात्र आत्मविश्वास हा उंचावला जातो. नक्कीच यावेळी सुद्धा तसं काहीसं घडेल का मैदानाच्या आतमध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू सांगून जातील कोण कोणावरती वरचढ असणार आहे. नक्कीच गोलंदाजी प्रयत्न चांगले होते, सातत्यानं चांगली लाईन लेन पाहायला मिळते. साहिल सारख्या मोठ्या फलंदाजाला सुद्धा फसवलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाची मात्र साथ तिथं लाभली नाहीये. आणि अजूनही आपल्याला साहिल मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा अद्याप खेळ झाला. पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी केली, ऋतिकने कमबॅक केलाय. नक्कीच एक मोठा फटका आला, षटकार आला, परंतु पाहायला गेला तर 4 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल यावेळेस स्लोअर फुल टॉस, याला मात्र फेकून दिले. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडूला सीमा रेषा पार, षटकार. कमी समजू नका. हा फलंदाजाने सुद्धा दाखवून दिले की मीही सुद्धा चांगली फलंदाजी करतो. जरी माझ्या समोर साहिल असेल एक मोठा खेळाडू, तरी सुद्धा मी फटकेबाजी करू शकतो हे दाखवून दिले यावेळी श्रेयशानं. षटकातला पुढचा बॉल, दुसरं षटक चालू आहे. यावेळेस कोला टाकला चेंडू समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक दिला अनिल चेंडू खाली. यावेळेस मात्र कोणतीही चुकी करत नाही आणि पहिल्या धक्का लागेल. बॅटिंग मध्ये असताना टीम चिरवली संघाला. आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाखेर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 32 धावा. 32 स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. बॅटिंग करत असताना टीम चिरवली संघ. आपण पाहताय 6 GPL 2024 पर्व पहिले. या पहिल्या पर्वातला पहिला दिवस, मॅच क्रमांक 2. षटक क्रमांक 3. षटकातला पहिला चेंडू, यावेळेस सुद्धा षटकार. आले गोलंदाज पप्या.
पहिल्या षटक हाताळण्यासाठी आले ते पॉवर प्लेचं ज्या पद्धतीने सुरुवात केली होती ना त्याच पद्धतीने या तिसऱ्या षटकात सुद्धा सुरुवात केली. कशा पद्धतीने असेल तर षटकार मारून षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असते शासकीय इंग्लंडला साहिल खडतर. यावेळेस हा ट्रॅकर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला चेंडू वन बाउंस सीमा रेषे पलीकाड 4 धावांसाठी हा चौकार. षटकामध्ये म्हटलं तर ज्यावेळी एखाद्या फलंदाजाचा झेल मात्र सोडला जातो ना त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास हा दुणावला जातो आणि तेच काम इथं मैदानाच्या आतमध्ये होतंय. यावेळेस पहा पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस सुद्धा चेंडू फसलाय पण तो कोणताही क्षेत्ररक्षक मात्र त्यामध्ये पोहोचू शकत नाहीये. त्या दरम्यान एक सिंगल धावपालकावर जोडली जाते. 3 षटकांचा खेळ झाला या तिसऱ्या षटकामध्ये आणि धावा खर्च केला त्या गोलंदाज पप्पे याने तब्बल 11 आणि धावसंख्या आपल्या धावपालकावर पाहायला मिळते ती म्हणजे 43 धावा. त्यानंतर न्यू बॅटर आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला राज राऊत मॅन फ्रॉम कळमजे ज्याला कळमजे एक्सप्रेस या नावाने संबोधलं जातं. हा अष्टपैलू खेळाडू आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु कोणता संपर्क मात्र जास्त झाला नाहीये आणि त्या दरम्यान एक सिंगल धावपालकावर जोडली गेली आहे. नक्कीच मी म्हणे यावेळी एक चांगलं काम केलं राजानं की साहिल सारख्या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला आणलंय. ज्याच्या बॅटमधून अद्याप पाहायला गेला तर आपण 3 षटकार आणि 2 चौकार पाहिलेत. तोच साहिल ऑन स्ट्राईक. यावेळेस पप्प्या कमबॅक करेल का? 2 चेंडू 2 मोठे फटके आले त्यानंतर 2 सिंगल धावा खर्च केल्यात. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता. थोडस चेंज ऑफ द पेस सुद्धा पाहायला मिळालं. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळलं त्या दरम्यान सुद्धा एक धाव बघता ते आपल्याला धावपलकर जोडताना पाहायला मिळते. नक्कीच यावेळी जर पाहायला गेला तर कमबॅक केलंय गोलंदाजानं. मोठे फटके खेळण्यापासून थांबून ठेवलंय. नक्कीच पहिल्या 2 चेंडू 2 मोठे फटके पाहायला मिळाले त्यानंतर 3 सिंगल धावा. चलो तिसरे षटक धावसंख्या आपण पाहता धावपलकावरती 45 धावा. षटकातला पुढचा बॉल. ऑन स्ट्राईक आपण पाहताय राज राऊत यांना. यावेळेस पहा चेंडू पहिल्यांदा अतिशय उसळी कमी घेतली आणि थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. बघता बघता इथे तिसरे षटक संपुष्टात आलंय. 3 षटकाखेर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 45 धावा. 44 स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट्स. एक इनिंगचा ब्रेक असेल तोपर्यंत ऐकूया आपण एक छोटासा डीजे ब्रेक. त्यानंतर मॅच क्रमांक 3 एका बाजूला पाहायला गेला तर राऊंड स्पोर्ट्सचे संघमालक दादू बक्कम माही जाधव आणि दिलीपजी बक्कम. तर त्यांच्या विरुद्ध असणार आहेत गुंजन 11. यानंतर होणारी मॅच क्रमांक 3 गुंजन 11 विरुद्ध राहुल स्पोर्ट्स. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ झाला अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे.
तर दरम्यान न्यू गोलंदाज आपण पाहता गोलंदाजी मार्कवर शैलेश, क्षमा सुयश अर्बन. षटकातला पहिलाच बॉल खोलो टप्प्याचा चेंडू होता, आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या पलीकडे जर पाहायला गेला तर खराब असे गॅदर. बघता बघता एका धावेचं रूपांतर हे दुहेरी धावेत केले क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहताय शैलेश बक्कम यांना. अजूनही साई सारखा एक मोठा फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. यापुढे देखील आपल्याला मोठे फटके त्याच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळतील की गोलंदाजाचा कमबॅक होईल. यस, इट इज अ विकेट. यष्टनचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. दुसरा धक्का, साहिल सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आशेला परतताना. गोलंदाजी मार्कवर आले गोलंदाज करण्यासाठी, चौथे षटक हाताळण्यासाठी साहिल सारख्या एका मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात येणे यश आले. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपल्या धावफलकावर पाहायला मिळते 47 धावा. अजूनही पाहायला गेला तर 4 चेंडूचा खेळ बाकी असणार या चौथ्या षटकामध्ये. पुढचा बॉल, यावेळेस पहा न्यू बॅटर आले आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा गेले. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का, बॅटिंग करत असताना टीम चेरवली संघाला. ऑन हॅट्रिक असणारे गोलंदाज सुयश चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. मोठे फटके सातत्याने येत होते आपल्याला, तरी तदनंतर मात्र थांबवून ठेवले या दोन्ही फलंदाजांना. सुयश ऑन हॅट्रिक, चांगला चेंडू हाताळला होता. यावेळेस पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुढे येऊन सर विकेट्स. यस, इट इज अ विकेट्स आणि ही हॅट्रिक साजरी झाली आहे. गोलंदाजाचे नाव असेल सुयश. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावर होईल तो. चांगला कमबॅक आपण पाहताय गोलंदाजीच्या माध्यमातून सुयश अर्बन, मॅन फ्रॉम विगवली, ज्याच्या नावे झाली या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. साहिल सारख्या एका फलंदाजाला त्यानं त्रिफला उडवला होता. त्यानंतर आकाश आले होते. आकाशांना यष्टनच्या माग
विकेट घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या फलंदाजाला सुद्धा माघारी परतवलं. षटकातला पुढचा बॉल ऑन स्ट्राईक असतील प्रशांत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडू पाहायला गेला तर फलंदाजाच्या शरीराचा वेध घेणारा ठरला आणि त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू. अजून या षटकातला शेवटचा चेंडू बाकी असेल. नक्कीच चांगला कमबॅक सुयशने करून दिला आपल्या संघासाठी. पाहायला गेला तर पहिल्या 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलं होतं, परंतु त्यानंतर संघाचे संघ मालक गणेश पवार यांच्याकडून सुयशच्या या हॅट्रीसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश पारितोषिक आलंय. त्या दरम्यान हा एक निर्धाव चेंडू जातोय. बघता बघता 4थं षटक संपुष्ट आलंय. 4थ्या षटकाखेर धावसंख्या आपल्याला पाहती म्हणजे 47 धावा. डीजे विरुद्ध राहुल स्पोर्ट्स. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील सनी गुलगुले, मॅन फ्रॉम पेन, मिस्टर MPL, ज्याची MPLच्या नावानं पूर्ण माणगाव तालुक्यात ज्याची ओळख आहे तो सनी गुलगुले ऑन ऍक्शन पाहायला मिळतील. तर त्यांच्या विरुद्ध विपक्ष आपल्याला राहुल स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळतील स्वतः राहुल बक्कम. षटक क्रमांक 5 ला इथे सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती रिवर्स सॅटिंग आणि सक्सेसफुल झालाय. चेंडूने सीमारेषा गाठले, चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज शैलेश सज्ज असतील. यावेळेस चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला, परंतु हे जाणलं तर फलंदाज राज यानं आणि त्याच पद्धतीने फटका सजवलाय. 1 बाउंड सीमारेषे पलीकडे, चौकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलाय. तब्बल 2 चेंडूमध्ये 2 चौकार ढोकलेत. फलंदाजाचं नाव आहे राज राऊत उर्फ पप्प्या. कळंजी एक्सप्रेस या नावानं त्याला ओळखलं जातं. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, धीम्या गतीचा चेंडू पाळला. यावेळेस फलंदाज राजला हा बीट करणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ झाला अद्याप. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असणार या अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, परंतु यावेळेस हे जाणलं होतं राजनं आणि या चेंडूला फेकून दिलंय. हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. ने 61 धावा, 61 ऑन स्कोर कार्ड. बॅटिंग रचना टीम आपल्याला चिरवली असं पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, यावेळी सुद्धा बीट केलंय. निर्धाव चेंडू पहा, ज्यावेळी मोठं आक्रमण चढवलं जाते, मोठे फटके सुद्धा येतात, परंतु त्यावेळी मात्र आपला जो स्ट्रॉंग झोन आहे, जी आपली ताकद आहे, त्यावरती शैलेश मध्ये अजून आपल्याला ठाम पाहायला मिळतील. यावेळेस पहा पुन्हा एकदा या सिटीचा वाईट अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु नक्कीच शैलेशांचं मी यावेळेस कौतुक करील. मोठे फटके राजच्या माध्यमातून पाहायला मिळते, तरी सुद्धा धीम्या गतीचे चेंडू हाताळला त्यांना यश येतं. इथं अद्याप जर पाहायला गेला तर 15 धावा खर्च केल्यात.
यावेळेस सुद्धा चेंज ऑफ द पेस, यावेळेस सुद्धा निर्धाव चेंडू. बघता बघता 5वे षटक संपुष्टात आलं. 5 षटकाखेर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 62 धावा. विजयासाठी 5 षटकामध्ये 63 धावांची गरज असणार आहे. त्या पलीकडे आपण टॉस पाहणार आहोत. या होणाऱ्या पुढील मॅचचा एका बाजूला पाहायला मिळते आपल्याला गुंजन 11, तर त्यांच्या विपक्ष असतील राहुल स्पोर्ट. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, राहुलजी बक्कम त्यांच्या समवेत सनीजी गुलगुले या आपण टॉससाठी यायचंय. हॅलो शेख, धन्यवाद. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला इन्व्हाइट करूयात पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तुषारजी वाडवळ आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत श्रीराम साहेब यांना विनंती करूयात की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपण आपल्या शुभ हाताने या मॅचचा करूया टॉस. एका साईडला राहुल स्पोर्ट्स मानगाव राहुल बक्कम बांगलतील आणि दुसऱ्या साईडला गुंजन 11 राजोली सनी गुलगुले आपल्याला इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळेल. एक मोठी मॅच थोड्याच वेळात या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. समीरजी सकपाल साहेब यांना देखील इन्व्हाइट करूया आपण देखील या. यस सनी, आपण कुठे असाल आपण लगेच आमच्या समवेत जिथे जोडायचं. वेळ आपल्याला कमी आहे. दुसऱ्या इनिंगला इथे लगेच सुरुवात होईल. त्याच्या पलीकडे आपण टॉस करणार आहोत. यस कॉल असेल राहुल स्पोर्ट्स मानगाव यांचा. टेल इट इज कॉल इट इज टेल. टेल नेव्हर फेल. टॉस जिंकल्यात प्रथमतः सनी गुलगुले यांच्या सोबत मॅच आहेत. डिसिजन सनीला बॅटिंग पाहिजे म्हणून मी फिल्डिंग घेतो. एका मित्रासाठी दुसऱ्या मित्राने त्याग केला असं जरूर असं लोकांना वाटत असेल, परंतु सध्याच्या घडीला फिल्डिंग पहिले सरदारने घेतली जाते. समोर सनी आहे, मोठं आव्हान आहे. चांगला टीम सिलेक्शन त्यांचं सुद्धा झालंय. काय रणनीती असेल 5 षटकामध्ये? 5 षटकामध्ये त्यांना 60-70 रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. येस, आणि जेव्हा ऑप्शन झाला तेव्हा कशा पद्धतीने संघ बांधला गेलाय तुमचा अद्यापपर्यंत? प्लेअर तर चांगले घेतलेले, 2 ओव्हरसाठी एक बॉलर घेतलेला, परंतु काही प्रॉब्लेम असल्यामुळे तो आला नाही. स्पेअरला बॉलर आहेत, टाकतील चांगले. येस सर, तुम्हाला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दुसरीकडे जिथे सनी गुलगुले आपल्याला पाहायला मिळतील. टॉस हारलाय. टॉस फार इम्पॉर्टंट होता का या मॅच मध्ये? मला तर सध्या वाटत नाही, कारण की हवेचा टाइम चालू आहे आणि मग स्कोर पण होऊ शकतो इथे. पहिल्या मॅच मध्ये 70 धावा बनवल्या गेल्या. 70 धावांचा पाठलाग सुद्धा झाला होता. आता किती पहिली बॅटिंग करत असताना तुमची रणनीती असेल? आम्हाला पण एक 70 ते 80 प्लस करण्याचा हे असेल, कारण की आमच्यात बॉलिंग पण चांगली आहे आणि बॅटिंग पण खूप चांगली आहे. सध्या बऱ्याचशा मॅचेस झाल्या नव्हत्या. प्रॅक्टिसचा अभाव आता या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल थोडंसं. ते असेलच, कारण की प्रॅक्टिस पण इम्पॉर्टंट आहे, कारण की क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस असले तर गेम पण चांगला होतोय. येस सर, हे होते सनी यांना देखील देवेत खूप साऱ्या शुभेच्छा. द न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव वॉन द टॉस अँड दे डिसाइड टू फील्ड फर्स्ट. त्याचबरोबर चौकार किंग आणि षटकार किंग यासाठी दोन्ही इस्त्री जे आमच्या पर्यंत इथे आपल्याला उपलब्ध करून दिल्या ते सन्माननीय समीरजी सकपाल साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना पण इन्व्हाइट करत आपण या आपले यथोचित समान सन्मान आमच्या या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने तुषार शेटवाडे आणि श्रीरामजी साहेब यांच्या शुभ हाताने आपण करत आहोत त्यांचा विशेष सन्मान. धन्यवाद. तर आपण समालोचन कक्षामध्ये सुद्धा करूयात बदल. मानगावचा बुलंद आवाज ऐकूयात संजय शिंदे सरांना. धन्यवाद. त्याचबरोबर संपूर्ण पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली ते श्रीरामजी ते साहेब उपस्थित त्यांचे हेतूची मान सन्मान शैलीजी पाकुडे यांच्या शुभ हाताने आपण त्यांचं करूयात यथोचित असं मान सन्मान. जे संपूर्ण जे सर्व देणगीदार आहेत त्यांचं 6GPL च्या वतीने हार्दिक स्वागत असणार आहे. ज्यांनी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अगदी यशस्वी होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्यांचं साऱ्यांचं आपण करूयात या स्पर्धेच्या वतीने यथोचित असं मान सन्मान. आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये जोरदार खेळामध्ये आपल्याला आवाज ऐकायला पाहायला मिळाला तो म्हणजे मनोज उभारेकरांचा. आपण एक गोड आवाज या स्पर्धेमध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नाण्याची एक बाजू आपल्याला पाहायला मिळाली, दुसऱ्या बाजूचा आता खेळ पाहायचा आहे. पहिली बॅटिंग करत असताना टीमने धावा बनवल्या आता म्हणजे
62 धावा बनवल्या गेल्या. 63चा पाठलाग करायचा आहे. 63चा पाठलाग करण्यासाठी आघाडीला प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कल्पेश सालदूर आपल्याला पाहायला मिळाले कलपट्टीवरती आणि त्यांच्या समवेत टीमचा सरसेनापती टीम कॅप्टन निलेश उबारे. बॉल ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होईल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल वरती आडव्या पाटनं आक्रमण करायचं होतं. टायमिंग तितकंसं प्रॉपर नव्हतं आणि त्या कारणाने एक सिंगल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथे जाताना पाहायला मिळाली. 38 सर्कलला जरूर क्रॉस केलं गेलं होतं, परंतु त्याच्यानंतर बॉल वॅकेंट एरियामध्ये ट्रॅव्हल झाला आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऑन ट्रॅक वरती एक जेन्युइन ऑलराऊंडर आपण पाहतोय ज्याचं प्रभुत्व आपल्याला गोलंदाजी करत असताना सातत्याने पाहायला मिळतो. तो साहिल करतर, चोरवली गावाला बिलॉंग करणारा हा कोहिनूर हिरा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समोर बामनोली गावचा सुपरस्टार निलेश उबारे. एक चांगली मॅच, चांगली लढत आपण पाहतोय. फिंगर रोल केले गेले होते, त्यानंतर काहीतरी वेगळं करायचं होतं, परंतु जो बॉलचा टप्पा होता तो आउटसाइड ऑफ पडल्या कारणाने व्हाईट बॉलचा इशारा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. व्हाईट बॉल आला आणि संघाच्या धावसंख्या आपण पोहोचवले ते म्हणजे 2 या आकड्यावरती आपण पाहतो. टीमची धावसंख्या बॅटची कडा घेतली, बॉल पाठीमागच्या दिशेने शॉर्ट थर्ड मॅन करून थोडीशी चूक झाली आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. पहिलं षटक आपण पाहतोय. मॅग्नेटरी पॉवर प्ले षटक आणि फर्स्ट फॉर दी वॉर्निंग पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अशाच पद्धतीचा बॉल तुम्ही या षटकामध्ये साईनला जर हाताळला गेला तर मग कुठेतरी त्याला दंडित केलं जाईल आणि मॅग्नेटरीचे पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिट करायचं होतं, त्याही पलीकडे बॅट बॉलचा संपर्क कुठलाच नाहीये आणि पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. पहिली मॅच झाली. पहिल्या मॅच मध्ये 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी मेवी फायटर या संघाने अगदी 70 धावा शेवटच्या षटकापर्यंत बनवला गेला होता. आता पाठलाग करायचा 63 धावांचा. कशा पद्धतीने करतील तेही पाहावं लागणार आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. पाचच्या स्टिकरला बॉल लादवल्यानंतर तिथे कोणतीही चूक करत नाही. एक रनिंग कॅच टिपलाय जेल संपलाय. बॅटर सगळे धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या त्या पॉवर प्ले षटकाचा इथे वापर करायचा होता. 38 सर्कलला भेदायचं होतं, तसं काहीच घडलं नाहीये. बॅटच्या स्टिकरला बॉल तो अडवला गेला आणि त्याच्यानंतर मध्ये कॅच इथे पकडली गेली. चला न्यू बॅटर आपण लगेच मैदानाचा धाबा घ्यायचा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि त्या कारणाने थोडीशी घाई करून आपल्याला या सर्व मॅचेस आज संपूर्ण 5 षटकांच्या कशा पद्धतीने होतील ना त्याचा इथे विचार करायचा. पहिला धक्का आला अगदी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना साहिलच्या माध्यमातून. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. ऑलराऊंडर कॅटेगरीमध्ये सातत्याने आपल्याला येताना पाहायला मिळतो आणि याही स्पर्धेमध्ये सुरुवात चांगली झाली आहे. पहिली दमदार बॅटिंग आणि त्याच्यानंतर मग आता दमदार दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता, दिशा दिली आहे, बॅटला स्विंग केलंय आणि बॉल 1, 2 का 4 करत लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. क्रमांकावरती अगदी पहिल्या बॉल वरती 4 धावांसाठी तो चौकार. फिंगर रोल याही वेळेला धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न, त्याही वेळेला आडवा पाटणं एक स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. त्याही वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि षटक क्रमांक पहिलं अगदी बघता संपुष्टात येईल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या धाबकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 63चा पाठलाग करायचा होता. 8 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. येणाऱ्या उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपण इथे पाहणार आहोत.
मॅच क्रमांक दुसरी मैदानाच्या आतमध्ये. चला कोणतीही टीम मीटिंग नको, 3 षटकाच्या अखेरीस आपण एक छोटासा ड्रिंक ब्रेक घेणार आहोत 1 मिनिटाचा. त्या 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला छोटीशी टीम मीटिंग घ्यायची, ड्रिंक्स ब्रेक देखील करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मॅचला खऱ्या अर्थाने सुरुवात करायची आहे, याची देखील नोंद घ्या. पहिलं षटक संपू शकायला 8 धावा धाबकावरती आपण पाहतोय. 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. तब्बल 20 गावांना एकत्रित करणारी ही स्पर्धा आपण या लहान स्वरूपाच्या मैदानामध्ये आपण इथे पाहतोय. संपूर्ण आयोजन कमिटीचं खूप सारा आपल्याला कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने अगदी कमी कालावधीमध्ये उभारली गेलेली ही स्पर्धा एक दमदार दर्जेदार अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 GPL 2024 पहिलं एडिशन आहे आणि पहिल्या एडिशन मध्ये अगदी चांगल्या पद्धतीची तयारी, चांगल्या दर्जाचे खेळाडू, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या संपूर्ण टीमच्या वतीने पाहायला मिळतंय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती कळमजे एक्सप्रेस राज राऊत आपण बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल हाताळतो या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल हाताळत असताना अगदी बराचसा आउटसाइड ड्रॉप टाकल्याचा प्रयत्न आणि तो टप्पा पडल्यानंतर अजून बाहेर गेला आणि पंचांचा इशारा, दोन्ही हात समांतर व्हाईट बॉलचा इशारा त्यांना पाहायला मिळतोय. बांगलो प्रीमियर लीग एडिशन दुसरा मधील उत्कृष्ट गोलंदाज ज्याला किताब मिळाला होता तो गोलंदाज आता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होईल. याही वेळेला त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या कारणास्तव बॉल सातत्याने आउटसाइड ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न राहिलाय आणि बॅक टू बॅकचा हा दुसरा व्हाईट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. हा वेळेला खोलात टाकला होता, त्याही वेळेला लॉफ्ट करायचं होतं, ताकदीचा वापर करायचा होता. टायमिंग यामध्ये कोणताही नव्हता आणि त्या कारणाने बॉल अगदी तिथल्या तिथे आपल्याला थांबताना पाहायला मिळाला आणि कोणतीही धाव तिथे आली नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 23 बॉल 53 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. इथून पुढे कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल त्यावेळेला एज अँड टेकन. Batter has been departs. 1 more wicket down. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. त्यांचा जो विशेष प्लेअर आहे निलेश उबारे याच्यासाठी 3 बॉल 3 षटकार त्यांनी जर लगावले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव या संघाच्या वतीने इथे असणार आहे. परंतु अजून एक वाईट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचलो होती म्हणजे आता 11 या आकड्यावरती आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्या स्विच हिट करायचं होतं, त्याही वेळेला बॅट बॉलचा कोणता संपर्क होत नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संघाचा संघनायक निलेश उबारे अजूनही बराच बॉल आपण पाहिलेत ना तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते. ती जमेची बाब राहिली आहे. आता गोलंदाजी करणारी टीम चिरवली या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली कुठेतरी रणनीती आखली आहे आणि त्या रणनीतीवरती अगदी सफल ठरताना षटकातील पुढचा बॉल
हाफ ट्रॅकर होता अगदी वेगावरती सॉर होऊन ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. टप्पा पडला आणि उसळी घेऊन बॉल यष्टांच्या मागे यष्टीरक्षका हातामध्ये विसावा घेतला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. सातत्याने डॉट बॉलचा भरणा या इनिंग मध्ये आपल्याला बराचसा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतोय. याही वेळेला अनोखा वेगळा एक स्ट्रोक खेळायचं होतं पाठीमागच्या दिशेने, त्याही वेळेला संपर्क होत नाहीये. आणि आता कुठेतरी विचार केलात ना, आता बरेचसे डॉट बॉल ह्या षटकाचा विचार केला तर अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला. शेवटच्या बॉलचा खेळ आता इथे बाकी असणार आहे. षटक क्रमांक दुसरा अद्यापर्यंत झाले. टीमची धावसंख्या धावावरती थांबली आहे, ती म्हणजे 11 या आकड्यावरती. पहा, राजने अद्यापर्यंत बॅटच्या माध्यमातून एकही धाव खर्च केली नाहीये. 3 धावा खर्च केल्या, त्याही वाईटच्या स्वरूपामध्ये. याही वेळेला टप्पा पडला आणि द्रुपद सकपाळ बराचसा लेट झाला. बॅट येण्याआधीच बॉल यष्टांच्या मागे विसावा होताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरा बघता बघता संपुष्टात एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या थांबली आहे, ती म्हणजे 11 या आकड्यावरती. पाठलाग करायचं होतं 63चा. 11 धावा धाबकावरती. येणारा उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता विचार केलात ना तर मग गरज आहे ती म्हणजे 52 धावसंख्येची. 18 बॉल 52 ची गरज. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊयात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या दिशेने वळूयात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे ओमकार. सन्माननीय अनिलजी पवार साहेब आणि त्याचबरोबर मंदारजी पवार साहेब यांच्या मालकीचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर श्री साई 11 शिरवली, सन्माननीय संतोषभाई कडदर विद्यमान सरपंच आणि त्याचबरोबर प्रशांतजी कडदर साहेब आणि सुनीलजी कडदर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि दोन्ही कॅप्टन आता खेळपट्टीवरती आपण पाहतोय. यस, 3 षटकाराला श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर असणार आहे. पहिला बॉल वरती बुरादाचा एक ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर. एक अनोखी शैली आहे. जेव्हा जेव्हा तो बॉल मैदानाच्या बाहेर मारतो ना तेव्हा तेव्हा त्याचा हात वरती येतो. या वेळेला फसवलंय गोलंदाजाने. फिंगर रोल केले, धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न राहिलाय आणि त्याच्यानंतर मग डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. साहिलकडे देखील बराचसा अनुभव आहे. याही खेळाडूची चर्चा आता संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळते. एक अष्टपैलू ऑलराऊंडर. पहिला षटकार जरूर झाला आणि त्याच्यानंतर मग आता युक्तीचा वापर केला गेला आणि बॉलला तिथे धीम्या गतीने हाताळला गेला. डॉट बॉल आला. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, दिशा देण्याचं काम केलंय. पाठीमागच्या दिशेने लॉंग लेगला बॉल. फिल्डर आणि बॉल मध्ये रेस लागली. भाग मिळका भाग. रेस जिंकले चेंडूने. बॉल सीमारेषेच्या पार. चौका. धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे आता 21 आकड्यावरती. अशाच काही चौकार षटकारांची आतिषबाजी आता आपल्याला पाहायला मिळेल का? तनिष्का 11 बावनवाले संघाचा सरसेनापती टीम कॅप्टन खेळपट्टीवरती आहे आणि त्याच्या बॅट मधून आता खऱ्या अर्थाने धावा यायला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वरती षटकार, त्याच्यानंतरचा डॉट बॉल आणि त्याच्यानंतरचा मग चौकार आपल्याला येताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 21 आपण पाहतोय. 21 ला 2 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळते.
षटकातील पुढचा बॉल, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बॉल क्रमांक 14. फिंगर रोल, बॅटला स्विंग, बॉल लेफ्टेड. याही वेळेला बॉल ग्लोरियस, मॅग्निफिकेशन, एक्स्ट्राऑर्डिनरी षटकार. समाचार घेतला साहिलचा. 2 षटकार 1 चौकार आला. या वेळेला वेगानं बॉल हाताळला गेला होता. ज्या वेळेला गोलंदाजावरती आक्रमण करताना त्या वेळेला आपल्याला वेगानं हा बॉल हाताळताना पाहायला मिळाला. पंचांचा इशारा लेग बाईट आपल्याला येताना पाहायला मिळाला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. संघाची धावसंख्या पोहोचवली होती म्हणजे आता 28 त्या आकड्यावरती 28 ऑन स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा बॉल राईट मोड विकेटने. या वेळेला पपा सप्पल, वा काय स्ट्रोक खेळलाय अगदी पाठीमागच्या दिशेने आणि बॉलला सीमा रेषा पलीकडे पाठवलं. शॉट ऑफ द डे. पर्यंत 12 बॉलचा आता खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी विचार केला तर मग 63 मधून आता 34 इथे मायनस केले तर आपल्याला बॉल आणि जिंकण्यासाठी आता 29 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये अगदी साहिल कर्दीने सपाटून मार खाल्ला. अगदी 3 षटकार आणि 1 चौकार त्याने खर्च केल्या. त्या म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये धावा 23, पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये राजराय 3 धावा खर्च केल्या होत्या आणि आता षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती न्यू बॉलर आपण पाहतोय आकाश करवली गावाला बिलॉंग करणारा याही खेळाडूने या वर्षीच्या असोसिएशनच्या अंगामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु इथे 6 GPL एक मोठी स्पर्धा अनुभवतोय. पहिला बॉल या वेळेला आडव्या बॅटनं पाठीमागच्या दिशेने लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी चौकार. अगदी पहिल्या बॉल वरती वेगाचा वापर तिथे केला गेला आणि बॉलला अक्षरशः दिशा दिली आहे. हा ट्रॅकर फटका फसलाय. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल. बॉलर आला टिपला झेल मोठा मासा गळ लागलाय. गोल्डन विकेट, प्राइसलेस विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 3 बाद. दोन ड्रिंक्स पैकी या इनिंग मध्ये घेतले आहेत आणि त्या कारणाने आता तुम्ही कोणतीही टीम मीटिंग करू नका.
मैदानाच्या बाहेर मोठा विकेट आपल्याला जाताना पाहतो. बॅट मधून अद्यापर्यंत बराचसा धावा अगदी खोराने तो जमा करत होता. 21 धावा तो वैयक्तिक वरती खेळत होता. त्याच्या बॅट मधून विचार केलात ना तर 2 चौकार आणि 2 षटकार होता. तो संघाचा संघनायक सरसेनापती टीम कर्णधार टीम कॅप्टन मैदानाच्या बाहेर पाठवला. कोणी तर करवली गावाला बिलॉंग करणारा आकाश बोनकरने त्याला मैदानाच्या बाहेर पाठवले. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5व्या क्रमांकावरती कोशिमले गावाला बिलॉंग करणारा शैलेश भक्कम. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव यांच्या वतीने असणार आहे. पहिला बॉल खेळतो. वेगावरती शॉट टप्पा पडला आणि त्याच्यानंतर मग बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतला. बराचसा वेग होता. वेग इतकासा जजमेंट करता आला नाहीये. बॅट बरीचशी लेट आली आणि त्या कारणाने हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 मध्ये 29 ची गरज होती. पहिल्या बॉल वरती जरूर चौकार राहिला आणि त्याच्यानंतर मग निलेश उभारीला मैदानाच्या बाहेर पाठवलं. अजूनही 25 ची गरज आहे. बॉल सगळं बाकी आहे 9. हाफ ट्रॅकर होता. याही वेळेला पाठीमागच्या दिशेने घेऊन काढलाय. हाही बॉल बॅकवर्ड स्कोरलेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. खेळाडूकडून घडली चूक. चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 हा चौकार आपला होताना पाहायला मिळाला. 8 बॉल आणि आता 21 ची गरज आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल लगेचच आपल्याला टप्प्याचा हाताळताना पाहायला मिळाला. त्यावेळेला अपील जरूर केली गेली होती परंतु पंचांवरती कोणताही दबाव तिथे आला नाहीये आणि डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतोय. 7 बॉलचा खेळ आता बाकी आहे. जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज. या क्षणी हा बॉल फार महत्वाचा असणार आहे. या बॉल वरती एखादा चौकार षटकार आला तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये समीकरण सोपं होऊ शकतं. पुढचा बॉल याही वेळेला यशांच्या मागे यशरक्षक करतोय. चूक. बॉल पाठीमागच्या दिशेने दन 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 करत सीमारेषा पार. कहाणी में ट्विस्ट. व्हाईट बॉल. प्लस 4 धावा. आला हा चौकार. चौकार आलाय महत्वाच्या क्षणी. 7 मिळाले. याही वेळेला आडव्या बॅटने गायब होतात. त्याही वेळेला टायमिंग होत नाहीये परंतु शेवटच्या बॉल वरती लेग बायच्या जोरमध्ये सिंगल जरूर आली परंतु शेवटच्या बॉल वरती 6 धावा खर्च केल्या. 21 पाहिजे होत्या. आता जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल आणि 15 ची गरज आहे या मॅच मध्ये. काय घडणार तेही आपल्याला पाहायचं आहे. 2 सेट फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. निलेश उभारे जरूर मैदानाच्या बाहेर गेलेत परंतु आता संघाची संपूर्ण जबाबदारी द्रुपद सकपाळ आणि त्याचबरोबर शैलेश बक्कम यांच्यावरती येऊन थांबली आहे. निर्णायक शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करण्यात येईल तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. चला टीम मिटिंग नको या आपण पुन्हा एकदा आपण विनंती करणार आहोत की टीम मिटिंग कोणती घ्यायची नाहीये कारण का बराचसा वेळ आपण खर्च करता. अजून बरेचसे मॅचेस आपल्याला खेळायचे. 6 बॉल 15 ची गरज आहे या मॅच मध्ये. आकाशने देखील मागच्या षटकामध्ये अगदी 14 धावा खर्च केल्या आणि त्याच्यामध्ये त्याला क्षेत्ररक्षकाची साथ तितकीशी मिळाली नाहीये. त्या कारणाचं वाईट बॉल त्यानंतर आलेला चौकार आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल. 6 बॉल 15 ची गरज या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 48 या आकड्यावरती आपण पाहतोय. शेवटचा निर्णय अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज
बामनोली गावाला बिलॉंग करणारा श्रेयस मालोरे आपण बॉल ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. प्रेशर गोलंदाजावरती, प्रेशर फलंदाजावरती आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम यांच्यावरती देखील असणार आहे. 6 बॉल 15ची गरज. पहिला बॉल यावेळेला खराब पद्धतीचा बाण मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना बाण मिळतोय. पहिला बॉल वरती लाईन आणि लेन वरती तितकंसं कंट्रोल नव्हतं आणि त्या कारणाने पहिला खराब पद्धतीचा बॉल. सुरुवात खराब झाली आहे, शेवट गोड होईल का तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. 6 बॉल 14ची गरज. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. त्याही वेळेला त्या फटक्याला मोठ्यामध्ये कन्वर्ट नाही करू शकले तरी सुद्धा बॉल पाठीमागच्या दिशेने बॅकवर्ड बाउंडच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न दुसरी ही पूर्ण झाली आहे. 2 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. 2 धावा आल्या, संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचवते म्हणजे 51 या आकड्यावरती. येणारा उर्वरित 5 बॉल सगळे बाकी आहे. 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. अगदी दुसरी मॅच पाहतोय. एका साईडला टीम तनिष्क 11 बामनोली पण पाहतो, दुसऱ्या साईडला श्री साई 11 चिरवली आणि ही स्पर्धा खेळत आहे 6 GPL. 6 ग्रामपंचायतने एकत्रित आणणारी स्पर्धा, तब्बल 20 गावांचा संपर्क वाढवणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. 6 GPL 2024 पहिला एडिशन आणि अगदी दिमागात सुरू झाली आहे. पहिला दिवस आपण पाहतोय. पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल ऑन ट्रॅक. ही बॉल फुल टॉस होता. शॉर्ट थर्डमॅनला चांगले क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप तितकंच चांगलं पाहायला मिळत नाहीये. एकही धाव जिथे नसती झाली ना तिथे 2 धावा इथे आपल्याला होताना पाहायला मिळाला. काय घडणार तेही आपल्याला इथे पाहायचं. पंच आपला डिसिजन नो बॉलचा इथे येताना पाहायला मिळतोय. वेस्ट हाईट वरचा हा बॉल हाताळला गेला आणि त्या कारणाने पंचांना त्यांना दंडित केलं गेलं. नो बॉल आणि त्यात आलेल्या या 2 धावा म्हणजे 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या 54 या आकड्यावरती आपण पाहतोय. आणि येणारा पुढचा बॉल, ही स्पर्धा आहे सुपर हिट. येणारा पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटची संधी आता शैलेश बक्कम यांच्याकडे असणार आहे. 54 धावा तुमची धावसंख्या पण पाहतोय. पुढचा बॉल हा चांगल्या टप्प्यावरती खोल टप्प्याचा बॉल हाताळला गेला होता आणि त्याही वेळेला फ्री हिटच्या बॉल वरती मोठा फटका नाही येऊ शकला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. सिंगल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 55 या आकड्यावरती. अजूनही या मॅच मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. बॉल सगळे बाकी आहे तो म्हणजे 4 बॉल 8ची गरज. येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती 2 धावा. पप्पा सकपाळ आपल्याला काय स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजाला सज्ज व्हावं लागेल. डावगुरा आताचा गोलंदाज अद्यापपर्यंत त्याच्यामध्ये अजून 2 फुलटॉस जरूर हाताळले गेले होते. मागचा बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. हा बॉल कोणत्या दाटणीचा हाताळेल तेही पाहावं लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल 4 बॉल 8ची गरज. खोल टप्प्याचा बॉल अक्षरशः खोलून काढले. खेळाडू आहे, कोणतीही चूक करत नाहीये. अनिल राऊत तिथे होते. चांगल्या पद्धतीची कॅच कंप्लीट केली गेली आणि महत्वाच्या क्षणी आणखीन विकेट येताना पाहायला मिळाली. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. चार बॉल 8ची गरज होती.
त्याच्यावरती आक्रमण चढवलंय, खेळाडू येतात, प्रयत्न चांगले दाखवले, त्याच्यानंतरही नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करणारा हा या षटकामधील दुसरा बिमर आणि गोलंदाज इथून आता पुढे गोलंदाजी करू शकणार नाहीये, म्हणजे न्यू गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल करावा लागणार आहे. कधी मॅच इकडे कधी मॅच तिकडे, परंतु खराब गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. श्रेयस मालवरीची 2 वेस्ट हाईट वरचे बॉल तिथे हाताळले गेले आणि त्याच्यानंतरला मग त्या 2 धावा अगदी धावून काढल्या गेल्या. संघाची धावसंख्या पोहोचली म्हणजे 58 या आकड्यावरती. आता अजूनही या मॅच मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. बॉल सगळे बाकी आहे 3 बॉल 5ची गरज आणि येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा इथे कंटिन्यू असणार आहे. सतीश राठोड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. न्यू बॅटर अगदी विचार केला तर मग तो 6व्या क्रमांकावरती आलाय. तनिष्क इलोन बामनोली या संघासाठी फ्री हिटचा बॉल. त्याच्यावरही आक्रमण तितकंच टायमिंग नाही करू शकले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकच धाव घेण्याचा प्रयत्न तिथे राहिलाय. शैलेश बक्कम याने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. सेल्फ कॉन्फिडन्स आता किती इथे दाखवतील तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. येणाऱ्या 2 बॉल सगळे बाकी आहे. जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. येणाऱ्या 2 बॉल वरती 4 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याही वेळेला व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. टप्पा पडला आणि बाहेरच्या दिशेने गेलाय. व्हाईट बॉल. सातत्याने कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 6 बॉल 15ची गरज होती, तिथून हा प्रवास सुरू झाला आणि आता 2 बॉल 3ची गरज आहे. गोलंदाजालाही परिवर्तन इथे करावं लागलं. नवीन गोलंदाज दाखल झाला. त्याही वेळेला एक टॅप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल खेळला गेला. एक सिंगल आले मैदानाच्या आतमध्ये. बॅकअप चांगला आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. धावचीच्या सर्वमध्ये आणखीन एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक हा 5वा मैदानाच्या बाहेर. आणि महत्वाच्या क्षणी एक विकेट आपल्याला येताना पाहायला मिळाली. 1 बॉल जिंकण्यासाठी आता 2 धावसंख्येची गरज. 6GPL 2024चा महासंग्राम पाहतोय आणि अगदी दुसरी मॅच. एक क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीम तनिष्क इलोन बामनोली संघासाठी 2 धावा घेण्यासाठी. न्यू बॅटरचं नाव आहे श्रमिक पवार. बामनोली गावाला बिलॉंग करणारा हा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 1 बॉल 2ची गरज. 6GPL 2024चा महासंग्राम. अभूतपूर्व सोहळा, भव्य दिव्य ही स्पर्धा पाहतोय. 1 बॉल 2ची गरज आहे. फुल टॉस बॉल होता आणि त्याही पलीकडे काय घडले मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलचा इशारा आणि अशा पद्धतीने टीम तनिष्का 11 बामनोली हा संघ आपली पहिली मॅच इथे विजयी होताना पाहायला मिळतोय. विजयी संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर पराभूत झालेल्या संघांना त्यांना देखील देऊयात या मॅच मधील पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा.